विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिक स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण रविवारी जी आपण जम्बो सराव चाचणी घेतली होती 50 प्रश्नांची, त्यातील 26 ते 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण त्या ठिकाणी 1 ते 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण 26 ते 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे? आपल्या चाचणीतील प्रश्न क्रमांक 26 काय आहे? 17,017 नंतर येणारी दुसरी क्रमिक संख्या कोणती? पहा, 17,017 आपण कसं लिहितो? 17,017 नंतर येणारी, आता येणारी पहिली कोणती असेल? 17,018 आणि दुसरी कोणती असेल? तर 17,019 ही दुसरी क्रमिक संख्या असेल. उत्तर काय असेल आपलं? 17,019 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? 17,019 हे उत्तर असेल. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न क्रमांक 27 काय आहे? प्रश्न क्रमांक 27, 5,725 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? पहा काय म्हणते, पहा, एक लक्षात ठेवा. असा जर प्रश्न आला, काय प्रश्न आहे? 5,725 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? तर प्रश्न हा फसवा असतो. काय आहे? या संख्येतील, कुठल्याही संख्येतील अंकाच्या, सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज तीच संख्या येते. उत्तर आपलं 5,725च येतं. पहा, ह्याची स्थानिक किंमत 5ची काय होईल? 1000 स्थानी आहे म्हणून 5,000 अधिक 7 शतक स्थानी आहे म्हणून 700, 2 दशक स्थानी आहे म्हणून 20 अधिक 1 ह्या 5 हा एकक स्थानी आहे म्हणून 5. तर मग बेरीज काय येईल? 5,000 अधिक 700 अधिक 20 अधिक 5 हे 5,000 काय आलं? 5. त्याच्यानंतर इथं काय आहे का? दशक स्थानी नाही, इथं आहे 2,002 2 2 सॉरी इथलं नाही, हे 2,002. त्याच्यानंतर शतक स्थानी इथं 7 आहे, इथं 0 आहे, हे 7 आणि हे 5 जसं तसं. तीच संख्या आली का आपली 5,725. म्हणजे एक लक्षात ठेवा की कुठल्याही असा जर प्रश्न आला तर कोणतीही संख्या असू द्या, कोणत्याही संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज तीच संख्या येते. काय येते? तीच संख्या येते. एका सेकंदामध्ये ह्याचं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 591 हे अंक, 591 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती? 591 हे अंक एकदाच वापरायचे आणि तयार होणाऱ्या जास्तीत जास्त संख्या. आपल्याकडे ट्रिक आहे. या 5,9,1 या अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात? 6 संख्या तयार होतात. पहा कोणत्या होतात? 591, 519, त्यानंतर 951, 915, त्यानंतर 159 आणि 195 या 6 संख्या तयार होतात. प्रत्येक अंक एकदाच वापरून. आलं? मग ह्याची ट्रिक काय आहे आपल्याकडे? तर काय आहे? एकूण संख्या बरोबर एकूण किती संख्या येतात हो? इथं एकूण संख्या काढायची. एकूण अंक किती आहेत? 1 2 3. जर यामध्ये 0 नसेल तर ही ट्रिक वापरायची. 0 असेल तर वेगळी आहे. 0 नसेल तर काय करायचं? एकूण अंक किती आहेत? 3 उतरत्या क्रमाने, उलट क्रमाने लिहायचं. 3 गुणिले 2 गुणाकाराच्या रूपात गुणिले 1 पर्यंत लिहायचं. 4 असतील तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. मग गुणाकार करा. 3 2 6, 6 1 6. एकूण संख्या 6 तयार होतील. किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतील. आलं का लक्षात? 6 संख्या तयार होतील. उत्तर काय असेल आपलं? 6. आलं? चला,
प्रश्न क्रमांक 28 का आहे प्रश्न क्रमांक 28? प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत इतर 3 पर्याय एवढी नाही? म्हणजे एक अपूर्णांक वेगळा आहे, बाकीच्या 3 अपूर्णांकाची किंमत ही कशी आहे? सारखी आहे, समान आहे. तर पहा 7/21 7/21 16/48 11/44 आणि 1/3. तर या ठिकाणी आपल्याला आता हे जे अपूर्णांक आहे हे कोणत्या तरी अपूर्णांकाचे 3 अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक आहेत. 3 कसे आहेत? सममूल्य आहेत. पाहू आपण. त्या 7 जर आपण 7/21 संक्षिप्त रूप देता येते का? 7 आणि 21 कुठल्या एका संख्येने भाग जातो का? जातो. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. काय आलं ह्याचं? 1/3. चला ह्याचं काय आलं? 1/3. इथं 16/48 आहे. 16 आणि 48 कशाने भाग जातो का? जातो. कशाने जातो? 16नीच भाग जातो. 16 × 1 = 16, 16 × 3 = 48, 1/3 आलं. त्यानंतर 11/44, 11 आणि 44 कशाने भाग जातो? 11ने जातो. 11 × 1 = 11, 11 × 4 = 44, 1/4 आणि हे 1/3 अगोदरच संक्षिप्त रूप आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिला होता? खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत इतर 3 पर्याय एवढी नाही? मग कोणत्याची नाही? हे 1/3 ह्याची आहे, ह्याची आहे, ह्याची आहे. मग हे 1/4 कोणता अपूर्णांक आहे? 11/44. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 11/44 या अपूर्णांकाची किंमत इतर 3 पर्याया एवढी नाही किंवा इतर 3 अपूर्णांका एवढी नाही. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. पहा असे प्रश्न आपल्याला थोडंसं त्याला बारकाईने लक्ष द्यायचं, कारण की हा 7/21, 16/48, 11/44 हे संक्षिप्त रूप देता येतं याला. तर मग त्याला आपण संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे काय आहे? हे जे 2 आहेत 1/3, 7/21 आणि 16/48 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. हे कसे आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. त्या सर्वांचं काय आलं? हे 1/3, 1/3, 1/3 आलं. हे 1/3चे सममूल्य अपूर्णांक आहेत. कोणते? 7/21, 16/48. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. का आहे प्रश्न क्रमांक 30? खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता लहान अपूर्णांक खूप सोपा प्रश्न आहे हा. 6/8, 5/8, 7/8, 4/8 या ठिकाणी काय तो? छेद समान आहेत. छेद काय आहेत? समान आहेत. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. तो अपूर्णांक लहान. मग आता या ठिकाणी आपल्याला सर्वांचा छेद समान आहे. तर मग अंश काय म्हणते आपल्याला? प्रश्न काय म्हणते? लहान, सर्वात लहान अपूर्णांक कोणता? लहान म्हणजे ज्याचा अंश लहान, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा. छेद समान असल्यामुळं कसं? असं कधी होतं? छेद समान असल्यानंतर. मग अंश कुणाचा लहान आहे? हा आहे अंश 4 लहान. मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 4/8 पर्याय क्रमांक 4. 4/8 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? मग आता आपल्याला या ठिकाणी लहान अपूर्णांक 4/8 आणि मोठा सांगता येईल का? येतो आपल्याला. प्रश्नामध्ये तर लहान विचारलाय, पण आपण मोठा कोणता असेल? मोठा ज्याचा अंश मोठा तो मोठा. हा 7 मोठा आहे अंश.
म्हणजे 7/8 हा काय आहे, मोठा अपूर्णांक असेल. आलं. चला मग उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4 लहान अपूर्णांक कोणता आहे, तर 4/8 हा लहान अपूर्णांक आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31 काय होता परीक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक 31, अक्षयजवळ 160 रुपये होते, त्यापैकी 2/5 रकमेची 2/5 रकमेची त्याने पुस्तके घेतली, तर त्याने किती रुपयाची पुस्तके घेतली. पहा, अक्षयजवळ किती रुपये होते, 160 रुपये होते, बरोबर आहे. पण त्यानं काय केलेलं आहे, त्या रकमेपैकी 2/5 रकमेची पुस्तकं घेतले. म्हणजे एकूण रक्कम 160 आहे, तर त्याच्यापैकी 2/5 रकमेची पुस्तकं घेतले, तर किती रुपयाची पुस्तकं घेतली. मग काय करावं लागेल, पुस्तकाची किंमत बरोबर किंवा एकूण घेतलेल्या पुस्तकाची किंमत बरोबर काय करावं लागेल, एकूण रक्कम त्याच्याकडे किती होती 160 गुणिले त्यापैकी 2/5 गुणिले 2/5 करायचं. 5ने 160ला भाग जाते का, जाते. 5 × 5 5 × 15 1 उरला, 10 झाले, 5 दुनी 10 काय उरलं 32 गुणिले 2 32 दुनी 64 रुपये. एकूण पुस्तके किती रुपयाची घेतली, 64 रुपयाची त्याने पुस्तके घेतली. कधी कधी आपल्याला प्रश्न असा येतो की 2/5 रकमेची पुस्तकं घेतली, तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले. आलं. चला मग 64 रुपयाची पुस्तकं घेतल्यावर शिल्लक किती राहिले, 160 वजा 64 म्हणजे 96 रुपये शिल्लक राहिले. आपल्याला प्रश्न फक्त एवढा विचारला किती रुपयाची पुस्तकं, तर आपलं उत्तर काय असेल, 64 रुपयाची त्याने पुस्तकं घेतली. आलं. चला तुम्हाला मी रजिस्टर करायला सांगितलं होतं, त्या रजिस्टरमध्ये प्रश्न लिहायला सांगितले होते, लिहून ठेवला असाल तुम्ही. आपले जे प्रश्न चुकलेले आहेत ते प्रश्न तासिका पाहायची आणि या ठिकाणाहून त्याचं स्पष्टीकरण त्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32 काय होता, प्रश्न क्रमांक 32, 72 मुलापैकी 7/9 मुले सहलीला गेली. एकूण मुले किती होती 72, त्याच्यापैकी 7/9 मुले सहलीला गेली, तर सहलीला न गेलेल्या मुलांची संख्या किती. पहा, दोन प्रकारे तुम्हाला सांगतो. एकूण मुलं किती आहेत, एकूण मुलं आहेत 72, सहलीला गेली किती गेली, 7/9 मुले सहलीला गेली, बरोबर आहे. मग 72च्या 7/9 म्हणजेच 72 गुणिले 7/9, 9 1 9 9 8 72, 8 7 56, हे 56 मुले सहलीला गेली. बरोबर आहे. मग आता न गेलेली, सहलीला न गेलेली मुले, न गेलेली किती आहेत, एकूण वर्गात विद्यार्थी होते 72, त्याच्यापैकी 56 सहलीला गेले नाहीत, म्हणजे 12 मधून 6 गेले, 6 राहिले, 6 मधून 5 गेले 1, 16 मुले सहलीला गेले नाहीत. सहलीला न गेलेली मुले किती मुलं सहलीला गेले नाहीत, 16 मुलं गेले नाहीत. आता पहा, आपण काय करू, हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने सोडवू. आता सहलीला गेली किती 7/9, मग 9 भागापैकी 7 भाग सहलीला गेले. मग आता शिल्लक किती भाग राहिले, शिल्लक 2 भाग सहलीला
गेले नाहीत. बरोबर आहे. मग या 72च्या एकूण 9 भाग आहेत. 9 भागापैकी 2 भाग सहलीला गेले नाहीत. किती भाग सहलीला गेले नाहीत? 2 भाग, म्हणजे 2/9. 72च्या 2/9 म्हणजे 72 गुणिले 2/9. 9 1 9, 9 8 72, 8 2 16. आलं का उत्तर आपलं? 16 मुले सहलीला गेले नाहीत. 2 प्रकारे मी काढून दाखवले, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. एकूण भाग किती होते? 9. 9 भागापैकी 7 भाग सहलीला गेले. मग न गेलेले किती? 2 भाग, म्हणजेच याचा अर्थ 2/9 हे एवढी मुलं सहलीला गेलेली नाहीत. आलं? मग 72च्या म्हणजे 72 गुणिले 2/9 करा. 9 8 72, 8 आलं, इथं 2 आहे, 8 2 16. 16 मुले सहलीला गेलेली नाहीत. आलं? कळालं? चला, ज्यापैकी दोन्हीपैकी जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. काय होता प्रश्न क्रमांक 33 आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये? एका मुलाला 1/7 व 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली तर उत्तर किती येईल? पहा, एका मुलाला काय केलं होतं? बाबा तू काय कर, 1/7 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितलं, परंतु त्याने काय केले? त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली. आता हे 1/7 व 2/3 यांचा गुणाकार व्यस्त काय होतो पहा. मग त्याची बेरीज केली त्यानं. यांचा गुणाकार व्यस्त काय होतो? 1/7चा गुणाकार व्यस्त 7/1, म्हणजेच आपण त्याला 7 असंही लिहू शकतो. बरोबर आहे. 2/3चा गुणाकार व्यस्त काय होतो? 3/2. मग त्यानं काय केलं? ही 7 आणि 3/2ची बेरीज केली, म्हणजे 7 अधिक 3/2. या 7चा छेद काहीच नाही, म्हणजे 1 आहे. बेरीज करा, छेद भिन्न आहेत, छेदाछेदाचा गुणाकार करा. केला, किती आला? 2 छेद समान झाला 2. आता काय करा? तिरकस गुणाकार करा ह्या 7चा आणि 2चा. 7 दुनी 14 अधिक ह्या 3चा आणि 1चा गुणाकार करा 3, म्हणजे बेरीज काय आली? 17/2. 14 आणि 3 किती झाले? 17. उत्तर काय असेल आपलं? 17/2 हे उत्तर असेल. 17/2 हे उत्तर असेल आपलं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. 17/2 ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहेत, मागील परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. रजिस्टरवर लिहून ठेवा. चाचणी झाल्या, सोडवल्या रजिस्टरवर प्रश्न वरी टाकायचं. जम्बो टेस्ट क्रमांक 1 2 3 काय असेल ते टाकायचं. हे 2 आहे. प्रश्न लिहून ठेवायचे आणि स्पष्टीकरण पाहायचं, आणि मग जे आपले प्रश्न चुकलेले आहेत किंवा सर्वच प्रश्न पाहायचे. एखाद्या वेळेस आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर अंदाजे देतो, ते येतं बरोबर, पण ते पुन्हा जर परीक्षेत आलं तर अंदाजे दिलेलं उत्तर बरोबर येईल याची गॅरंटी असते का? नाही. म्हणून हे प्रश्न रजिस्टरमध्ये लिहून ठेवा. तुम्हाला पुढे अभ्यास करायला सोपं जातील, रिव्हिजन करायला. प्रत्येक घटकावरचे प्रश्न असतात हे. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येचे वर्गमूळ 15 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती? एका संख्येचे वर्गमूळ किती आहे? 15 आहे. तर त्या संख्येची दुप्पट. ती संख्या माहिती आहे का आपल्याला? ती संख्या माहिती नाही. आपण ती संख्या धरू x. तिचे वर्गमूळ म्हणजे वर्गमुळामध्ये x बरोबर 15. बरोबर आहे. तर त्या संख्येची दुप्पट किती? मग त्याचा वर्ग करा. वर्गमुळात ती संख्या आहे, ती 15चा वर्ग म्हणजे ही x आहे. मग 15चा वर्ग करा. 15चा जर वर्ग आपण केला तर आपल्याला माहिती आहे 15 गुणिले 15 किती येतं? 225. मग ती संख्या आपल्याला काय मिळाली? तर ती संख्या मिळाली आपल्याला 225. आलं? पुढं काय म्हणते? त्या संख्येची दुप्पट. त्या संख्येची दुप्पट
बरोबर 225 गुणिले 2, बे पंचे 10ला 0, हातच्याला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, बे दोन्ही 4, 450. उत्तर काय असेल आपलं 450. त्या संख्येची दुप्पट किती असेल 450. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 का आहे 40 पेक्षा लहान आणि 5 ने विभाज्य संख्या किती आहेत पहा. 40 पेक्षा लहान आणि 5 ने विभाज्य संख्या किती आहे. 40 पेक्षा लहान आणि 5 ने विभाज्य संख्या किती, म्हणजे विभाज्य म्हणजे भाग जाणाऱ्या. 5 ने विभाज्यचा अर्थ काय होतो 5 ने भाग जाणाऱ्या. 5 ने भाग जाणाऱ्या बरोबर आहे. मग 40 पेक्षा लहान 5 ने विभाज्य म्हणजे 40 पेक्षा लहान, याचा अर्थ काय होतो लहान. 5 ने भाग जाणारे म्हणजे 5च्या पाढ्यातील संख्या. मग आता बघा कोणकोणत्या संख्या आहेत 5च्या पाढ्यातील. 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 सत 35. किती येतात मोजा 1 2 3 4 5 6 7, म्हणजे टोटल 7 संख्या होतात. 40 घ्यायची नाही कारण की 40 पेक्षा लहान म्हणले, म्हणजे 5 न विभाज्य असणाऱ्या 40 पेक्षा लहान 5 न विभाज्य असणाऱ्या किती संख्या येतात 7 संख्या आहेत. किती येतात 7 संख्या आहेत. आलं कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 420 चे मूळ अवयव किती. 420 चे मूळ अवयव किती. प्रश्न सोपा आहे. 420 चे मूळ अवयव किती पहा. 420 चे मूळ अवयव पडा. 420 मूळ अवयव म्हणले, नुसते अवयव म्हणलं तर विभाजक. मूळ अवयव म्हणल्याच्या नंतर मूळ अवयव म्हणजे मूळ संख्येनं भाग, लहानात लहान मूळ संख्येनं भाग झाला. 420ला सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे 2, 2 ने भाग जातो का जातो. बे दोन्ही 4, बे 1 बे 0. परत 210ला जातो 2 नी, बे 1 बे 1ला भाग जात नाही 0, पुढचा 0 घ्या 10 झाले, बे पंचे 10 105. आता 105ला 2 न भाग जातो का नाही, 3 न जातो का बघा. 5 आणि 1 6, दोघाची बेरीज 6 उरलेल्या म्हणजे 3 न भाग जातो. 3 त्रिक 9, 10 मधून 9 गेले 1 उरला 15 झाले. 3 5 15. आता 35 आलं. 35ला 3 ने भाग जातो का जात नाही. मग 4 नाही, त्याच्यानंतरची मूळ संख्या 5, 5 न जातो का जातो. 5 7 35, 5 7 35. काय आलं 7. 7 मूळ संख्या 7ला 7 नेच भाग जातो बरोबर आहे. मग 7 1 7. तर मग 420 चे मूळ अवयव कोणकोणते 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. किती येते एकूण टोटल अवयव किती येतं. एकूण अवयव किती झाले हे 2 आणि 2 4 आणि 1 5, एकूण 5 अवयव आहेत. 420 चे मूळ अवयव किती येतं 5 आहेत. आलं. चला प्रश्न क्रमांक 36. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37. पहा प्रश्न क्रमांक 37 का आहे. काय होता आपल्याला परीक्षेमध्ये 60 90 120 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या खालील पर्यायातून निवडा. 60 90 आणि 120 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या खालील पर्यायातून निवडा. मोठ्यात मोठी म्हणलं
मोठ्यात मोठी, महत्तम, जास्तीत जास्त असा प्रश्न आला की त्याचा काय करतो आपण, मसावी काढतो. काय काढतो, मसावी काढतो. बरोबर आहे. मग काय करू आपण, हे 60, 90 आणि 120चा मसावी काढा. आता ह्याला 10 भाग जाते. 10 1 60, 10 90, 10 1 10, 2 उरले, 10 2 20. काय आलं, 6 9 12. 6 9 12ला 3 भाग जाते तिघालाही. 3 2 6, 3 3 9, 3 4 12. आता काय आलं, 2 3 4. आता 2 3 ह्या मूळ संख्या आहेत म्हणून यांना याच संख्येने भाग जातो. दुसऱ्या दोघाला बी कुठल्या एका संख्येने भाग जातो का, भाग जात नाही. मग आपल्याला मसावी काय येईल हो, मसावी बरोबर 10 गुणिले 3 बरोबर 30. म्हणजे उत्तर काय असेल आपलं, तर उत्तर असेल 30. की बाबा 60 90 आणि 120ला 30ने भाग जातो. मोठ्या लहान आहे 10 हे येणार नाही, 30पेक्षा लहान आहे 15 येणार नाही. मग 60नं जर भाग गाठलो तर 60ने 90ला भाग जाते का, जात नाही. 60ला जाते, 120ला जाते, पण 90ला. तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 आलं. 60नं भाग जात नाही तिन्हीला आहे. 10नं जात आहे पण त्याच्यापेक्षा मोठी 30 आहे. 15नं जात आहे पण त्याच्यापेक्षा मोठी 30 आहे. आपल्याला मोठ्यात मोठी म्हणलेलं आहे. जर लहानात लहान म्हणलं तर 10 हे उत्तर आलं असतं आपलं. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. पहा काय म्हणतंय, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी टिंबटिंब असतो. कसा असतो, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी का असतो, 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी काय असतो, 1 असतो. त्यानंतर तुम्हाला अधिकची माहिती सांगतो. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. किती असतो, 2 असतो बरं का. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी किती असतो, 2 असतो. आपलं उत्तर काय, या ठिकाणी 1 येतं उत्तर. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. एकदम सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि लसावी काय असतो, पहा. सहमूळ संख्यांचा लसावी त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. आलं, कळालं का. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 39. 12 16 24 36 यांचा लसावी किती येईल. 12 36 12 16 24 36 यांचा आपल्याला काय काढा म्हणले, लसावी काढा म्हणले. मग करा, काढा लसावी. 12 16 24 36 यांचा लसावी काढायचे. आता हे 12 16 24 36ला 4ने भाग जाते, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 सक 24, 4 नम 36. आता या चारही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जात नाही. तर काय करू आपण, 2 भाग जातो. कुणाकुणाला ज्याला जातो त्याला घालू. 3 जशास तसं जात नाही म्हणून 2 4ला भाग जातो. 2 2 4, 2 त्रिक 6, 9ला जात नाही, 9 जशास तसं.
त्यानंतर 3 भाग जातो, 3 1 3, 2ला जात नाही, 2 जशास तसं, 3 1 3, 3 3 9, हे 2 भाग घाला, बे 1 बे 1, हे 3ला जात नाही जशास तसं, 3 भाग घाला, 1 1 1 1, मग लसावी काय असेल हो? लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, म्हणजे 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3, करा गुणाकार, 4 दुनी 8, 8 त्रिक 24, किती आला इथं गुणाकार? 24 गुणिले बेत्रिक 6, 24 पंचे 120चे, 24 सख्ख 144चे, म्हणजे 144 हे उत्तर असेल आपलं. उत्तर काय असेल? 144. 12 16 24 36 यांचा लसावी 144 असेल. किती असेल लसावी? 144. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 40. का आहे? एकूण 50 प्रश्न होते आपले. 2 संख्यांचा मसावी 42 असेल तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी आहे? पहा, 2 संख्यांचा मसावी किती दिलाय? 42 दिलाय, तर लसावी किती असेल? लसावी पहा, लसावी हा नेहमी मसावीच्या पटीत असतो. मसावीच्या पटीत असतो. आता 42च्या पटीत कोणती संख्या आहे? पहा, 42च्या पटीत 400 येईल का? 400ला जर आपण भाग घातलं तर पूर्ण भाग जाईल का? पहा, आपण 42 गुणिले 10 जर केलं तर 420 येते, आणि 9 केलं तर काय येते? 9 जर गुणलं तर 9 दुने 18ला 8, हातच्याला 1, 9 चौक 36 आणि 1 37. हे पटीत आहे का? पटीत म्हणजे मसावीनं या संख्येला भाग गेला पाहिजे, त्याच्या पाड्यातील 42च्या पाड्यातील. 210 पटीत आहे का? असेल. 42नं आपण बेनं भाग घालू, 21 दुनी 42, 21 1 21 0, बे 1 बे, बे 5 10 आहे, म्हणजे 210 ही लसावी आहे. त्या 2 संख्यांचा लसावी किती आहे? 210. तुम्ही कधी कधी काही मुलांना असं वाटलं, काही जणांनी प्रश्न मला फोन केला, सर म्हणले तिथं मसावी दिला, तिथं लसावी दिली नाही, एक संख्या दिली नाही, मग ती संख्या कशी काढायची? त्याचा म्हणजे 2 संख्या दिल्या नाहीत आणि मग मसावी दिले, एका मसावीहून कसं काढता येईल? तर अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा असतो. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 210 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 210 पर्याय क्रमांक 2. ज्यावेळेस काय असतं? लसावी हा नेहमी मसावीच्या पटीत असतो. म्हणजे पटीत म्हणजे पाड्यात असतो. 42च्या पाड्यामध्ये 210 आहे. 42 पंचे 210. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा गुणाकार 216 आहे, त्यांचा लसावी 36 असेल तर त्यांचा मसावी किती? काय काय दिले? 2 संख्यांचा गुणाकार दिले. किती दिले? 216. त्यांचा लसावी दिले 36, तर मसावी किती? तर सूत्र काय दादा आपल्याकडं सूत्र काय आहे? मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. मग आता या ठिकाणी मसावी दिले का? नाही. मग मसावी दिलं नाही म्हणून जशाच तसं लिहू. लसावी किती दिले? 36 दिले लसावी. बरोबर 2 संख्याचा गुणाकार किती आहे? 216. मग मसावी बरोबर 216 भागिले 36. 36नं भाग आला, 6नं भाग जातो, 6 6 36, 6 त्रिक 18, 21मधून 18 गेले, 3 उरले, 36 झाले. 6 6 36, 6नं 36ला भाग, 6 1 6, 6 6 36. मग मसावी किती आला दादा? तर मसावी आला 6. 2 संख्यांचा गुणाकार 216 असेल तर आणि लसावी 36 असेल तर मसावी किती येतो? 6.
मसावीचा आणि लसावीचा जेवढा गुणाकार असतो तेवढाच दोन संख्यांचा गुणाकार असतो. आलं, कळालं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 42 का आहे? एका संख्येने 124 व 172ला भागले असता एक संख्या आहे, त्या संख्येनं या 124ला आणि 172ला भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती येऊ लागले आहे? 4 येते. तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या 124ला आणि 172ला भागल्याच्या नंतर बाकी 4 येऊ लागले. म्हणजे बाकी 4 येऊ लागल्या म्हणजे पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर हे 4 वजा करा, बाकी वजा करा म्हणजे पूर्ण भाग जाणारी संख्या मिळेल. 124मधून 4 वजा केलो 120 राहिले. 172मधून 4 वजा करा 168 राहतात. म्हणजे त्या 120ला आणि 168ला पूर्ण भाग जाणारी संख्या मोठ्यात मोठी शोधून काढा. म्हणजे या दोन संख्यांचा आपल्याला काय करावं लागेल? मसावी काढावं लागेल. या दोन संख्यांचा आपल्याला काय काढावं लागेल? मसावी काढावा लागेल. काढा मग मसावी. आपल्याला 4 भाग जातो ह्याला. 4 त्रिकम 12 0, 4 चौक 16, 4 दुनी 8. परत 3 भाग जातो, 6 भाग जातो. 6 पंचे 30, 6 सत्तम 42. म्हणजे 24 ही संख्या आहे. त्या 124ला जर आपण 24ने जर भागलं तर 24 पंचे 120चे बाकी 4 उरते. 24ने 172ला जर भागलं तर 24 पंचे 120चे 24 सख 144चे 24 सत्त 168चे म्हणजे 172मधून 168 गेले 4. म्हणजे आपल्याला भाग जाणारी संख्या विचारल्या. मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या कोणती आहे? 24 आहे. 24ने जर आपण 124ला आणि 172ला भाग घातला तर प्रत्येक वेळी बाकी 4 उरत आहे. आलं? चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43 का आहे? अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की त्या संख्येला 6, 8, 10ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. पहा आता तिथं मोठ्यात मोठी होती, इथं लहानात लहान संख्या शोधून काढायची. कशी? त्या संख्येला 6ने 8ने भाग घातल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. मग काय करायचं अशा वेळेस? 6, 8, 10ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधा अगोदर. भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे ह्यांचा काय करावं लागेल? यांचा लसावी काढावा लागेल. सॉरी, मोठ्यात मोठी नाही, लहानात लहान. मग 6, 8 आणि 10 यांचा लसावी काढा. 2 भाग जातो. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. आता 3 आणि 5 दोन्ही मूळ संख्या येतात. मग यांचा काय करावं लागेल? सगळ्याचा गुणाकार करा. 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 करा गुणाकार. 4 पंचे 20 आणि 2 त्रिक 6 म्हणजेच काय आला? 120. 120 ही 6, 8, 10ने भाग जाणारी संख्या आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय म्हणते? बाकी 5 बाकी उरणारी संख्या कोणती असेल हो? ह्याच्यात 5 मिसळा 120 मध्ये. बरोबर 125. 125ला 6ने भाग घाला, भागाकार 20 येतो, बाकी 5 उरते. 8ने भाग घाला, भागाकार 15 येतो, बाकी 5 उरते. 10ने भाग घाला, भागाकार किती येतो? 12 येतो, बाकी 5 उरते. म्हणजे 125 हे उत्तर असेल. आपलं उत्तर काय असेल? 125 ही संख्या असेल. आलं का लक्षात? अगोदर लसावी काढा आणि त्याच्यामध्ये उरणारी बाकी मिसळा म्हणजे उत्तर आपलं मिळून जाते.
आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढं काय म्हणले आपल्याला? ज्यांचा मसावी 52 लसावी 1040 आहे अशा दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती? पहा, मोठी संख्या काढायची तर काय करा, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग लसावी किती आहे? 1040 भागिले मसावी किती आहे? 52. भाग घाला, 52 13 भाग जाते, 13 चौक 52, 13 अट्टी 4 दर्शे 80. 4 भाग घाला, 4 1 4, 4 2 8 0, 20 आला. असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला? 20. मग या 20चे असामायिक अवयव पाडा. 20चे असामायिक अवयव काय येईल? 5 गुणिले 4 म्हणजे एक 5 असेल आणि दुसरा 4 असेल. बरोबर आहे. मग आपल्याला काय म्हणते? मोठी संख्या. मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा अवयव. मसावी किती आहे? 52 गुणिले मोठा अवयव काय? 5 आहे. 5 दुनी 10 ला 0, हातच्याला 1, 5 5 25 आणि 1 26. मोठी संख्या असेल 260 आणि लहान संख्या मसावी गुणिले लहान अवयव. आपलं उत्तर आलेलं आहे बरं का दादा. हे आपलं 260 उत्तर आहे. तरी आपण लहान संख्या काढत आहोत आणखी. मसावी गुणिले लहान अवयव. प्रश्न आलाय तर दोन्ही आपण करू. 52 गुणिले लहान अवयव किती आहे? 4. 4 दुनी 8, 4 25. लहान संख्या 208. उत्तर आपलं 206 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला, लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 384 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे आपल्याला या 384 या संख्येचे विभाजक काढायचे आणि 384चेच मूळ अवयव. मग कितीने जास्त आहे म्हणते? पेक्षा कितीने जास्त आहे? कुणापेक्षा? मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा. मग आता आपण 384च्या अगोदर काय करू? विभाजक पाडू. हे 384चे जर विभाजक पाडलो तर पहिला विभाजक काय असेल? 1 आणि 384 ही जोडी असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2, 2 जर भाग घातले तर काय येतं? बे 1 बे 1 उरला. 92 18 बे 2 4, 192. 2 आणि 192. 3 भाग जातो का? 8 आणि 4 12 आणि 3 15. 3 भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 8 24. 3 आणि 128. 4 भाग जातो ह्याला. 4 जर भाग घातला तर 4 9 36. 2 उरले. 4 7 24 96. 6 भाग जातो का? जातो. 6 6 36. 2 उरले. 6 चौक 24. 6 आणि 64. त्याच्यानंतर 8 भाग जातो का? जातो. 8 जर भाग घातला तर 8 चौक 32. 6 उरले. 8 8 64. म्हणजे 8 आणि 48. त्याच्यानंतर 9 भाग जातो का? नाही जात. 10 नाही. 12 जातो का? 12 त्रिक 36 जातो. 12 जर भाग घातला तर 12 त्रिक 36. 2 उरले. 12 दुनी 24. 12 आणि 32 येतं. त्यानंतर 14 भाग जातो का? 14 दुनी 28. 14 त्रिकम 42 नाही.
16 भाग जातो का? 16 दुनी 32 जातो, 6 उरले 16, 16 दुनी 32, 6 उरले, 16 चोक 64, 16 आणि 24. त्याच्यानंतर कशाने भाग जातो? 18 भाग जातो का? 18 दुनी 36, 2 उरले नाही, 20 नाही 21, 22 दुनी 22 भाग जात नाही. 384 ला 22 भाग घातला, 22 एक 22, किती उरले? 16 उरले, 384 झाले, सॉरी 164 झाले. 384 ला 22 भाग जात नाही. त्याच्यानंतर 24 जातो. 24 तर इथं घेतलेला आहे आपण. मग ह्याचे एकूण विभाजक किती झाले? एकूण विभाजक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण विभाजक किती झाले? 16. मग ह्याचे मूळ अवयव पाडा. आता 384 जर मूळ अवयव पाडलं, 2 न भाग घातलं तर बे 1 बे 92 में 18, बे 2 4 192. परत 2 न भाग घातलं तर 92 में 18, 1 उरला, बे सकम 12. 2 न भाग घातलं तर किती येतं? बे चोक 8, बे 8 16 48. 2 न भाग घातलं 24 येतं, 2 न भाग घातलं 12 येतं, 2 न भाग घातलं 6, 2 न भाग घातलं तर 3, 3 न भाग घातलं तर 1. म्हणजे ह्याचे मूळ अवयव काय काय आहेत? 1 2 3 4 5 6, हे बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64, 64 2 128, 128 त्रिक. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही 1 2 3 4 5 6 7 वेळेस 2 आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती झाले? 1 2 3 4 5 6 गुणिले 2 आणि गुणिले हे 3. म्हणजे ह्याचे मूळ अवयव किती येतं? 1 2 3 4 5 6 7 8 येतं. मूळ अवयव आपल्याला किती मिळाले? 8 मिळाले. मग विभाजक किती आहेत? 16. मग फरक काय म्हणते त्यानं? फरक म्हणते 16 वजा 8, 8 ने जास्त आहेत विभाजक. मूळ अवयवापेक्षा विभाजक 8 न जास्त आहेत. विभाजक 16 आहेत, मूळ अवयव 8 आहेत. बरोबर आहे? आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. एका टेबलची किंमत 2400 रुपये आहे. कपाटाची किंमत टेबलपेक्षा 1600 रुपयांनी जास्त आहे. तर एक टेबल व एक कपाट यांची मिळून किंमत किती? पहा, एक टेबल अधिक एक कपाट यांची किंमत विचारले. बरोबर आहे? मग इथं टेबलची किंमत किती दिले? 2400 दिले, अधिक कपाटाची किंमत टेबलच्या किमतीपेक्षा, म्हणजे टेबलची जी काही किंमत असेल त्याच्यापेक्षा 1600 ने जास्त आहे. म्हणजे टेबल अधिक 1600, म्हणजे ही एका टेबलची किंमत 2400, इथं टेबलची किंमत 2400 अधिक 1600. करा बेरीज ह्याची. हे 2400 आणि 2400, 24 दुनी 48 अधिक 1600, 0 0 8 आणि 6 14ला 4, हाच्याला 1, 4 आणि हाच्या 1 5 आणि 1 6, 6400 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 6400. एक टेबल आणि एक कपाट यांची मिळून किंमत 6400 रुपये होईल. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, पुढचा प्रश्न पदावलीचा आहे. काय आहे पदावली? 16 गुणिले कंसामध्ये 120 भागिले 8 वजा 212 अधिक 18. काय करा? हा कंस सोडवा. 120ला 8 न भाग घाला, 15 येते. 8 1 8, 4 उरले, वरचा घेतला 0, 40 झाले. 8 पंचे 40. म्हणजे एक कंसाचं उत्तर काय आलं? 16 गुणिले कंसाचं उत्तर काय आलं? 15.
वजा हा कंस सोडवा, 212 मधून 18 गेले, ह्या 12 मधून 8 गेले, किती राहिले? 4 राहिले. इथं राहिला 0, इथला हातचा इथं घेतला, 10 झाले, 10 मधून 1 गेला, 9 राहिले आणि 81 1, 194. मग या दोघाचा गुणाकार करा. 16 85ला 0 हातचे आले 8, 16 1 16 आणि 8 24, 240 वजा 194. वजा बाकी करा. 0 मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 10 मधून 4 गेले, 6 राहिले, इथं राहिले 3, 13 मधून 9 गेले, 4 राहिले, इथं राहिला 1, 1 1 गेला 0. उत्तर काय असेल दादा? 46 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? 46. प्रश्न क्रमांक 48 काय होता? प्रश्न क्रमांक 48 पहा, 1600 भागिले 4 भागिले 8 भागिले 10 क्रिया भागाकाराचीच आहे. मग या दोघाचा भागाकार करा. 1600 भागिले 4 किती येतं? हे 1600ला जर 4ने भागलं तर 4 चोक 16, 0 वरचा घेतला 0 भाग जात नाही म्हणून 0 दिला, वरचा घेतला 0 भाग जात नाही म्हणून 0, म्हणजे ह्याचा भागाकार किती आला? 400 भागिले हे भागिले 8 भागिले 10. आता भागिले 8 भागिले 10 या दोघाचा भागाकार करा. आता 400ला 8 भाग घाला, 8 1 8, 8 45 0, किती आलं दादा? 50. पुन्हा भागिले 10, या 50ला 10 भाग घाला, 10 5 50. उत्तर काय असेल? 5 उत्तर असेल. उत्तर काय असेल? तर उत्तर 5 असेल. आलं का लक्षात? उत्तर काय असेल? 5 हे उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? शेवटचे 2 प्रश्न आहेत, 49 आणि 50. एक इंजन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजन चालल्यास 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? बघा, एक इंजन आहे ते 1 तासामध्ये 84,500 लिटर पाणी खेचतंय, बरोबर आहे. मग ते एका दिवसामध्ये 10 तास इंजन चालतंय. मग एका दिवसात 10 तास इंजन चालते. किती चालतंय? 10 तास. मग एकूण 5 दिवसात किती तास इंजन चालले? 5 दिवस बरोबर 50 तास. मग आपल्याला काय करायचं? इथं दिलेलं आहे एका तासामध्ये 84,500, तर 50 तासात किती? मग हे 84,500 एका तासात गुणिले 50 तासात गुणाकार करा. हे 2 शून्य इथला 1 शून्य, एकूण 3 शून्य ठेवून द्या इथं. आता 5 न 845ला गुणा, 5 5 25ला 5 हातचे 2, 5 चोक 20 आणि 2 22ला 2 हातचे 2, 45 40 आणि 2 42. काय आलं? एकक दशक शतक, हजार 10,000 लक्ष दशलक्ष. काय आलं? 42,25,000 लिटर. 42,25,000 लिटर एवढं 5 दिवसामध्ये पाणी खेचते. प्रश्न क्रमांक 50 काय आहे? प्रश्न क्रमांक 50 पहा, एका परीक्षेत विकासने विलासपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. महेशला विलासपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर विकासला किती गुण मिळाले? पहा, एका परीक्षेमध्ये विकासनं काय केले? विलासपेक्षा 15 गुण जास्त घेतले. म्हणजे हे विलासला जेवढे गुण मिळाले त्याच्यापेक्षा 15 गुण कोण घेतले जास्त? विकासनं घेतले, बरोबर आहे, मिळवले. महेशला विलासपेक्षा 10 गुण कमी मिळाले, म्हणजे ह्या विलासपेक्षा महेशला आणखी 10 गुण कमी मिळाले. महेश, हे महेश इथं घेऊ आणि हे 10 गुण, म्हणजे या महेशपेक्षा 10 गुण विलासला जास्त आहेत. विलासला 10 गुण जास्त आहेत आणि 15 गुण विलासपेक्षा विकासला जास्त आहेत, बरोबर आहे. मग महेशला जर आपण x गुण धरले तर विलासला किती गुण येतील? x अधिक 10, बरोबर आहे. आणि ह्याच्यापेक्षा 15 गुण जास्त, म्हणजे x अधिक 10 अधिक 15, म्हणजे ह्याचं काय होईल?
ती x अधिक 25 गुण विकासला मिळाले. हे झाले महेशचे गुण. हे विलासचे गुण 1 अधिक 10, विकासचे गुण 1 अधिक 25, तिघाचे मिळून 110 गुण आहेत. म्हणजे x अधिक 10 हे महेशचे x, विलासचे 1 अधिक 10 अधिक विकासचे 1 अधिक 25 बरोबर 110. बरोबर 110. इथे एक x आहे, इथे एक x आहे, इथे एक x आहे. किती x झाले हे? 3x. हे 10 आणि 25 अधिक 35 बरोबर 110. मग 3x बरोबर 110 वजा 35. मग 3x बरोबर 110 मधून 35 गेले, किती राहिले? 75 राहिले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 10 मधून 3 गेले, 7. आलं लक्षात? मग x बरोबर 75 भागिले 3, 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 5 15. हे x कुणाचे गुण मिळाले? x मिळाले हे गुण महेशचे 25 गुण. काढा कुणाचे म्हणले? विकासचे गुण. मग विकासचे गुण, विकास बरोबर काय आहे? x अधिक 25. म्हणजे हे 25 अधिक x ची किंमत 25 अधिक 25 म्हणजेच विकासचे किती गुण आहेत? 50 गुण आहेत विकासचे. आलं? कळालं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न होते आपल्याला. चला, लाईक केला नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. या ठिकाणी आपण थांबू.